हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. मी नूतन तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी केली होती हॉलची क्लिनिंग. सर्वात आधी म्हटलं आज हॉलची क्लिनिंग करावं आणि थोडासा आवाजाला इग्नोर करा, कारण खूप जास्त सर्दी झाली आणि आवाज पण थोडासा बसला आहे, त्याच्यामुळं आवाज थोडासा खराब येत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. तर आपण आज सर्वात पहिले म्हटलं हॉल क्लीन करून घ्यावा. जसं गावाला गेलो तसं अजिबात त्याला व्यवस्थित क्लीन नव्हता केला. जसं आहे तसंच मी रेग्युलर ठेवत होते त्याला, कारण तब्येत अजिबात बरी नव्हती, त्याच्यामुळे मी तसंच त्याला अडकून ठेवत होते. तर आज म्हटलं आणि मी सुद्धा झोपली होती, सो म्हटलं घ्यावा आता एकदाची क्लिनिंग करून. हे सगळे जे आहेत, मी दोन्ही बेडशीट्स आहेत दोन्ही सोफ्यावरचे ते पूर्णपणे धुवून टाकले होते, कारण ते खूप जास्त खराब झाले होते. आणि मेन म्हणजे सोफ्याच्या खाली जे मी प्लास्टिक टाकते, तुम्हाला वाटत असेल मी ते प्लास्टिक का टाकते, तर मी शू वगैरे करते सोफ्यावरती, तर ते सोफा खराब होऊ नये त्याच्यामुळे मी प्लास्टिक टाकत असते आधी सोफ्यावर आणि त्याच्यानंतर बेडशीट अथरते, जेणेकरून सोफा ओला होऊ नये. दोन्ही साईडला मी ते करत असते. आणि जसा सोफा माझ्याकडे आला आहे मी ते नेहमी करते, कारण सोफा खराब झाला की त्याच्यातून असं घाणेरडा वास येऊ नये, त्याच्यामुळे ते करते. तर तुम्हीही तुमच्याकडेही लहान मुलं असेल तर तुम्ही ही अशी आयडिया वापरू शकता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अजिबात खाली पाणी मुरत नाही प्लास्टिकचं. चांगला जाडमधून जो आहे तो कागद खाली अथरायचा आणि मग त्याच्यावरून बेडशीट टाकायची. अजिबात खाली पाणी घेत जात नाही. पाणी जरी सांडलं, शू जरी केली लहान मुलांनी तरी ती खाली जात नाही. सो त्याच्यामुळे ते अथरते मी. आणि हा बघा एवढा मोठा वाघ माझ्या अन्वीने मला घ्यायला सांगितला होता. त्याच्यावर खेळत तर नाही ती, पण उगाच आणून ठेवला आहे. ठीक आहे, जाऊ दे, शोपीस तर झाला त्याचावाला, छान दिसत होता. त्यानंतर इथं मी क्लिनिंग करत होते आणि इथं मला अन्वीच्या फर्स्ट बर्थडेचे काही फोटोज भेटले, तर मी ते तुम्हाला दाखवते. आणि इथे हे जे मनी प्लांट आहे ते मी घरात लावले. ते बघा किती सुंदर आणि सुरेख आले. ते खूप जास्त फांद्या त्याला फुटल्या ते आणि आता जास्त ग्रोथ झाली आहे त्याचीवाली. आणि हे आहेत ते काही फोटो फर्स्ट बर्थडेला आम्ही तिचे काढले होते. खूप क्यूट दिसत होती ती तिच्या वाढदिवसाच्या दिवशी. आणि ही फ्रॉक आहे ती तिला वाढदिवसाला घेतली होती. खूप सुंदर फोटो आले होते आणि आम्ही तिघांनी मस्त मिसमॅच केलं होतं, पिंक घातलं होतं आणि फोटोज खूप सुंदर आले होते. या फोटोंची मला खूप अशी मोठी फ्रेम करून घ्यायची आहे. तर बघू आता ते कधी जमतं आहे. आणि फ्रेम जेव्हा मी करेल ती तुमच्याशी शेअर नक्कीच करेल. असं मस्त फ्रेम करावं अशी इच्छा आहे माझी. तर बघू आता ते कधी पॉसिबल होतं आहे. म्हणजे एक आठवण राहील त्याच्यामुळे मला ती करायची आहे. त्यामुळं म्हटलं करूयात. त्यानंतर मी जेवढे पण माझ्याकडं शोपीस होते ते सगळे क्लीन करून घेते. आणि हे बघा कसे बदाबद पडत होते. आणि माझी अन्वी खूप शांत झोपली होती, त्याच्यामुळे माझं काम करणं खूप हळूहळू चाललं होतं. आणि त्याच्यामध्ये हे पडलं तर ते तुटलंसुद्धा, त्याच्या आतमधून ते निघूनसुद्धा गेलं होतं. आणि तुम्ही जो झोपाळा पाहिला तो मी मेशोवरून ऑर्डर केला होता. खूप छान आहे, खूप सुंदर क्वालिटी आहे त्याचीवाली. आणि त्याचे म्हणजे खूप छान दिसतं ते. आणि आपण जर तिथे थांबून फोटो जर काढला तर बॅकग्राऊंडलाही ते खूप सुंदर दिसतं. सो मी त्याच्यामुळे ते घेतलं होतं. आणि बघा ह्या झोक्यामध्ये अन्वी झोपली आहे. सो मी त्याच्यामुळेच फटाफट काम आवरून घेते, कारण ती जर उठली तर त्यानंतर मला अजिबात कामं आवरता येत नाही. त्यानंतर मी सगळी कामं वगैरे आवरली, फ्रेश झाली. आणि तुम्ही जे हे बघू शकता स्वामी, हे मी ज्यावेळेस आम्ही गजानन महाराजाच्या मंदिरात गेलो होतो शेगावला, तिथून आणले होते. माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की स्वामी माझ्या घरात यावे. सो मी त्यांना शेगाववरून घेऊन आली होती, ती मूर्ती घेऊन आली होती. खूप सुंदर आहे मूर्ती. काय खायचं बाबू तुला? काय खायचं? कशी झाली तुझे केस? अन्वीला खूप भूक लागली होती, त्यामुळे मी तिला इथं छान अशी खीर केली होती खायला. ही साबुदाण्याची खीर आहे. कशाची? आणि आज काही जास्त व्लॉग शूट केला नाही, कारण तब्येत अजिबात ठीक नाही आहे, त्यामुळे फार जास्त काही शूट केलं नाही. जेवढं जास्त शूट करता आलं तेवढंच केलं आहे मी. आणि माझ्यामुळे अन्वीलाही थोडी सर्दी होती आहे, त्यामुळे तिची काळजी मला घ्यावी लागते. सो आणि आता जर मी व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करते आहे तर मध्ये सुद्धा खूप जास्त खोकला येतो आहे, त्यामुळे पॉज करून मी करते आहे. तर त्याच्यासाठी सॉरी.
तर असाच होता व्लॉग आणि एवढाच होता. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.